काश्मीर देशात भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. त्याला एक मुलगा होता सुधर्म. राजाच्या प्रधानाला देखील एक मुलगा होता तारक. दोघे लहान होते पण जिवलग मित्र होते. ते नेहमी अंगाला भस्म व राख लावत, गळ्यात रुद्राक्षांची माळ घालत आणि शांत बसून ओम नमः शिवाय म्हणत. त्यांना खेळण्यात, राज्यशास्त्र शिकण्यात किंवा दुनियेच्या गोष्टीत रसच नव्हता. हे पाहून राजा आणि प्रधान दोघेही खूप चिंतेत पडले. एक दिवस योगायोगाने पराशर ऋषी राजाच्या दरबारात आले. राजाने नम्रतेने त्यांचे स्वागत केले आणि म्हणाला, गुरुदेव, माझ्या मुलाचा वागण्याचा ढंग मला समजत नाही. तो लहान असूनही फक्त शिवभक्तीत रंगला आहे. मला त्याच्या भविष्याची काळजी वाटते. तेव्हा ऋषींनी ध्यान करून सत्य सांगितले. ऋषी म्हणाले, राजन, यामागे एक गूढ कारण आहे. पूर्वी नंदीग्राम नावाच्या नगरीत महानंदा नावाची एक वेश्या राहत होती. तिच्याकडे 2 प्राणी होते, एक कोंबडा आणि एक माकड. महानंदा शिवभक्त होती. तिने त्या कोंबड्या माकडाला रुद्राक्षमाळा घातल्या, अंगाला भस्म लावले आणि त्यांना शिवलिंगासमोर नाचायला शिकवले. म्हणून ते दोघे नेहमी शिवलिंगासमोर राहत, शिवभजन ऐकत आणि पुराणकथा ऐकत. त्यामुळे त्यांच्या मनात शिवभक्तीचे बीज पेरले गेले. ऋषी पुढे सांगतात, एकदा भगवान शंकर स्वतः महानंदेची परीक्षा घेण्यासाठी सौदागर रूप घेऊन तिच्या घरी आले. महानंदेने त्यांचे स्वागत केले आणि म्हणाली, 3 दिवस मी फक्त तुमचीच असेन. तेव्हा सौदागराने एक दिव्य शिवलिंग तिला दिले आणि म्हणाले, हे लिंग माझे प्राण आहे. जर ते तुटले किंवा जळाले तर मी नक्कीच अग्निप्रवेश करीन. महानंदेने ते दिव्य लिंग नृत्यशाळेत सुरक्षित ठेवले. पण त्या रात्री अपघाताने नृत्यशाळेला आग लागली आणि ते दिव्य लिंग जळून खाक झाले. महानंदेने धाव घेतली आणि आपला कोंबडा व माकड वाचवले. पण सौदागराने, भगवान शंकराने दुःखाने आपले वचन पाळले आणि अग्निप्रवेश केला. महानंदा शोकाकुल झाली. तिनेही सती जाण्याचा निर्णय केला. तिने सर्व दानधर्म करून पेटत्या चितेत उडी घेतली. तेव्हा भगवान शंकर खरे रूप दाखवत प्रकट झाले. त्यांनी महानंदेला झेलले आणि आपल्या चरणी अक्षस्थान दिले. ऋषी म्हणाले, त्या कोंबडा आणि माकडाला शिवभजनाचा योग आला होता, म्हणून पुढच्या जन्मात ते मनुष्य झाले. कोंबडा जन्मला तुझ्या पुत्राच्या रूपाने सुधर्म म्हणून. माकड जन्मले प्रधानाच्या मुलाच्या रूपाने तारक म्हणून. म्हणूनच ते दोघे आज इतके शिवभक्त आहेत. परंतु पराशर ऋषींनी गंभीरतेने सांगितले, राजन, तुझा पुत्र सुधर्म अल्पायुष्य आहे. 7व्या दिवशी तो मृत्युमुखी पडेल. जर तू त्याला वाचवायचे असेल तर लगेच उपाय कर. शिवलिंगावर सततधार जलाभिषेक कर आणि रुद्राध्याय मंत्राचे अखंड पारायण कर. राजा घाबरला, पण त्यांनी निश्चय केला आणि ऋषींच्या आज्ञेप्रमाणे सर्व केले. 7वा दिवस आला. मृत्यूचा क्षण जवळ येताच सुधर्म अचानक कोसळला. बेशुद्ध झाला. सगळे घाबरले. तो गेला. पण पराशर ऋषींनी लगेच रुद्राभिषेकाचे पवित्र जल त्याच्यावर शिंपडले. क्षणात सुधर्म शुद्धीवर आला. तो म्हणाला, मी स्वतः शिवदूतांना पाहिलं. त्यांनी मला मृत्यूतून परत आणलं. इतक्यात नारद ऋषी प्रकट झाले. त्यांनी सुधर्माचे बोलणे खरे असल्याचे सांगितले. हे सर्व शिवकृपेने घडले आहे असे त्यांनी जाहीर केले. राजा भद्रसेन अत्यानंदित झाला. त्याने मोठा आनंदोत्सव साजरा केला. पराशर व नारद ऋषींचा सन्मान केला. नंतर सुधर्माला गादीवर बसवले आणि राजा भद्रसेन व प्रधान दोघेही संसारत्याग करून वनात तपश्चर्या करायला गेले. शेवटी भगवान शंकर त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाले आणि त्यांनाही आपल्या चरणी स्थान दिले. तात्पर्य, शिवभक्ती अमोघ आहे. थोडीशी जरी भक्ती केली तरी तिचे मोठे फळ मिळते. कर्माचे फळ चुकत नाही. कोंबडा माकडालाही शिवसंगतीमुळे पुढच्या जन्मी उत्तम जीवन मिळाले. रुद्राभिषेकाचे सामर्थ्य.
मृत्यूही थांबतो. खरी भक्ती आणि विश्वास असेल तर भगवान शंकर भक्तांना नक्कीच तारतात. शेवटी खरे सुख तपश्चर्या व शिवकृपेतच आहे.